कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील MIDC पाटेगाव खंडाळा इथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आग्रही होते। मात्र सरकारने MIDCची जागा बदलण्याचा निर्णय घेतला। भाजप आमदार राम शिंदे हे नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठका घेतायत। यावरून रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। रोहित पवारांच्या टीकेवर राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। ते काय म्हणालेत पाहूया। आता माझे विरोधक कुठल्या तरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलवतात, फोटो काढतात आणि फोटो पाठवतात। त्यांना हेच माहित नाही की सर्वे कसा केला जातो। सर्वे काय असं आपण एखादी शेती बघतोय, बंगला बांधायचा असा सर्वे तो नसतो। तो ड्रोन आणि प्रॉपर ऑफिशियल सर्वे असतो। आणि तुम्ही जे अधिकारी त्यांच्याबरोबर इकडे तिकडे दिसतायत, तर त्यांना ऑफिशियल पत्र सुद्धा MIDC कडनं आलेलं नाही। त्यामुळे फक्त फोटोशॉप करून लोकांना आपलं भासवावं की अरे बाबा मी किती कष्ट करतोय। लोक एवढी खुळी नाहीत, लोकांना कळतं कोण खरं काम करतं आणि कोण नाटक करतं। जिथे कुठे MIDCचे सर्व नियम पूर्ण करेल अशी जागा सुचवा असं सांगितलं। माझा त्यांना ओपन सवाल आहे की त्यांनी जी जागा सुचवताना कधी मीटिंग झालेली सांगितली नाही, कुठली जागा येणार आहे सांगितलं नाही, कुठला सर्वे केला नाही, आणि मग ही जागा नेमकी कुणाची होती? नीरव मोदीसाठी काही बोलणं झालं होतं का? ग्रामपंचायतीने विरोध का केला? हे अनेक प्रश्न, फॉरेस्ट मधली जागा का दाखवली? त्यामुळं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे। मी तर फोटो काढायला गेलोच नाही तिथे। सर्वेमध्ये आमचे कार्यकर्ते आणि सगळे तालुक्यातले शेतकरी सगळ्यांना ओपन केलं होतं। कुठं जागा असेल तिथे दाखवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।